डोंबिवली की अमुदान केमिकल कंपनी में लगी आग पर फायर ब्रिगेड ने काबू पाने में सफलता हासिल कर ली है। हालांकि एक दुर्भाग्यपूर्ण घटना घटी जिसमें भयानक विस्फोट के बाद लगी आग में 4 श्रमिकों की मौत हो गई। इस घटना पर बैठक ली गई थी। इस पर सिद्धेश कदम ने पत्रकारों को बताया कि इस बैठक में ऐसा हादसा दोबारा न हो, इसके लिए गए फैसले की रिपोर्ट मुख्यमंत्री को सौंपी जाएगी। यह हादसा किस वजह से हुआ, इसकी जांच कराई जाएगी। हमारे अधिकारियों की ओर से कोई भी गड़बड़ी पाए जाने पर कार्रवाई की जाएगी। केमिकल कंपनी के स्थानांतरण को लेकर बैठक होगी। बैठक में केमिकल कंपनियों का वर्गीकरण कर सूची दी गई है। माननीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय शिंदे साहेबांच्या आदेशाने आज इथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, MIDC, देश लेबर डिपार्टमेंट यांची एक संयुक्त बैठक झाली। या बैठकीमध्ये जे काय निर्णय झालेले आहेत की अशी दुर्घटना पुन्हा नाही झाले पाहिजे, त्याच्यासाठी त्याचा अहवाल CM साहेबांना आम्ही सादर करणार आहोत आणि त्याच्यावर पुढची जी कारवाई आहे ते CM साहेबांच्या आदेशाने होईल। याच्यानंतर जो हा हादसा झाला हा कशामुळे झाला याची सुद्धा संयुक्त चौकशी ही जे डिपार्टमेंट आहे ही त्यांना जो काही सपोर्ट लागेल ते प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दिला जाईल। आज आमचे इथे स्थानिक सगळे अधिकारीसुद्धा होते आणि आमचे मेंबर सेक्रेटरी हेही सगळे उपस्थित होते आणि MIDCचे अधिकारी होते, लेबर डिपार्टमेंटचे सुद्धा अधिकारी होते। काही जर त्रुटी आमच्या डिपार्टमेंटकडून काय आम्हाला आढळल्या तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल अशी मी सगळ्यांना आश्वासित करतो। ज्या कंपन्या शिफ्ट करायच्या आहेत ही पुन्हा एक संयुक्त बैठक CM साहेबांच्या अध्यक्षतेखाली घेतली जाईल। त्या बैठकीमध्ये जे कंपनी मालक जे आहेत, शेवटी त्यांचे जे लेबरचे सुद्धा प्रश्न आहेत, ह्या सगळे प्रश्न हाताळून ही CM साहेबांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक घेतली जाईल आणि त्या बैठकीमध्ये तो शेवटचा निर्णय होईल। 100% त्यांनी आम्हाला त्याचीही अवगत केलेली आहे की आम्हाला मॅनपॉवरची कमतरता आहे, म्हणून आमच्याकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जो काही सपोर्ट त्यांना देता येईल ते आम्ही त्यांना आश्वासित केलेलं आहे आणि तो सपोर्ट त्यांना आम्ही द्यायला तयार आहोत। त्यांनी आम्हाला एक यादी आता पोच केलेली आहे। धोकादायक म्हणण्यापेक्षा अशा कुठल्या कंपनी आहेत की ज्या केमिकलमध्ये डील करतात, कुठल्या कंपनी आहेत जे रिॲक्टर आहेत, कुठल्या कंपनी आहेत की ज्या फक्त केमिकल प्रोसेसिंग करतात, अशी त्यांनी एक आम्हाला यादी सुपूर्द केलेली आहे आणि त्याच्यावर पुढची अंमलबजावणी आमचे अधिकारी करतील। त्या यादीमध्ये साधारणतः किती मला वाटतं की मी काही आकडा सांगण्यापेक्षा आमचे अधिकारी त्याच्यावर अंमलबजावणी करतील की आम्हाला त्या ज्या कंपनीज आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यापेक्षा तिकडे व्यवस्थित त्यांचं ऑडिट करणं, त्या नियमामध्ये काम करतायत की नाही करतायत ह्याची सगळी एक ऑडिटचा रिपोर्ट बेसिकली आम्हाला CM साहेबांना सुपूर्द करणार। नागपुर समय, गली से दिल्ली तक।